नमस्कार मित्र, जनसंवाद यूट्यूब चॅनल. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातात दुर्दैवी दुःख निधन झालं. त्यांना या ठिकाणी आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया. जी काही घटना घडली त्याचं दुःख पण निश्चितपणे तुमच्या आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना निश्चितपणे होतं. आणि ही सत्ता स्पर्धा माणसाला कुठे नेईल ते काही सांगता येत नाही. अगदी ग्रामपंचायतीपासून अगदी पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी केंद्रातले नेते, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सगळं मंत्रिमंडळ अगदी फार गावपातळीवर सभा घेण्याचं काम करतात. मग तुमच्याकडे जर पक्ष आहे, तुमच्याकडे कार्यकर्ते आहे, तुमच्याकडे केडर आहे, अगदी देश पातळीवरून तर अगदी ब्लॉक कमिटीपर्यंत तुमच्याकडे कार्यकर्त्यांचं बळ आहे, मग एवढा अतिरेक कशासाठी? हाही प्रश्न निश्चितपणे आपल्या सर्वांना या ठिकाणी पडेल. आणि म्हणून ह्या गोष्टी का घडताय की त्या पंचायत समितीच्या उमेदवाराला असं वाटतंय की माझ्या मतदारसंघामध्ये पक्षाचे प्रमुख, राज्याचे प्रमुख या ठिकाणी प्रचाराला आलेच पाहिजे. याचं कारण निवडणुकीचं जे बाजारीकरण झालेलं आहे. निवडणूक जिंकण्यासाठी ती सत्ता, संपत्ती आणि त्या ठिकाणी पॉवरचा वापर केला जातो. तो मतदारांनी स्वीकारला आहे, जनतेने स्वीकारला आहे आणि सत्ताधारी पक्ष तर आहेच, परंतु विरोधी पक्ष एक हातबल आहे. ते ज्या पद्धतीनं या सर्व गोष्टीला विरोध करण्याऐवजी ते इतके हातबल आहेत की सत्तेच्या विरोधातल्या पक्षाची लढण्याची ताकदच त्यामध्ये उरलेली नाही. आणि मग ह्या सगळ्या निवडणुकीच्या माध्यमातून जे काही उन्माद घडत आहे, ज्या काही बऱ्या वाईट गोष्टी महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये या ठिकाणी घडत आहेत, मला वाटतं की 2014 नंतर भारतीय जनता पार्टी या देशात सत्तेवर आली, राज्यात आली आणि आता ग्रामपालिका, नगरपालिका सगळीकडे सत्तेवर येत आहे. मला वाटतं आत्तापर्यंतच्या लोकशाहीमधल्या ज्या ज्या काही निवडणुका झाल्या त्या निवडणुका कशा पद्धतीने होत होत्या हे आपण सगळे बघत होतो. परंतु अलीकडच्या काळामध्ये या देशातलं आणि या राज्यातलं राजकारण, या देशातल्या निवडणुकीचं बाजारीकरण आणि निवडणुका नासवण्याचं काम जर कोणी केलं असेल महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये, ते भारतीय जनता पार्टीने केलं. आणि इतकं सोपं नाहीये. आपल्याला फार इझी वाटतं, आपण खूप सहज चर्चा करतो, परंतु या देशातल्या संसदीय लोकशाहीला हे मारक आहे. हे तुम्ही आम्ही सर्वसामान्य जनतेने जर वेळीच ओळखलं नाही तर त्याचे दुष्परिणाम या ठिकाणी देशाला निश्चितपणे आपल्याला या ठिकाणी सगळ्यांना भोगावं लागतील. धन्यवाद.